असे म्हणतात ना की दिवसाची सुरुवात चांगल्या खाण्यापासून झाली तर संपूर्ण दिवसच चांगला होतो. म्हणूनच आज बनविणार आहे सॉफ्ट हेल्दी केरला डिश इडियप्पम. त्यासोबत बनविणार आहे व्हाईट व्हेजिटेबल कुर्मा. हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. इडियप्पम दिसायला जसे सिंपल आहे तसेच बनवायला पण इझी आहे आणि खायला तर खूपच टेस्टी. महत्त्वाचे म्हणजे अर्धा तासात तयार होते. सगळ्यात पहिले व्हाईट व्हेज कुर्मासाठी वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी घेतला आहे नारळ. त्यासाठी नारळाला सोलून कट करून घेतले आहे. सोबतच 2 मिरच्या, काजू, आलं, विलायची आणि बडीशेप घालते आहे. यात विलायची आणि बडीशेप खूप महत्त्वाचा आहे. बडीशेप आणि विलायचीने एक सुगंध आणि टेस्ट खूपच छान येतो, त्यामुळे नक्की घाला. फ्लावरला कट करून घेतले आहे आणि बटाट्याला सोलून पाण्यात ठेवून देऊ. सोबतच बीन्सला आणि गाजरला पण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले आहे. व्हेज कुर्म्यासाठी लागणारं वाटण आणि भाज्या कटिंग करून झालेल्या आहे. याला आपण साईडला करून इडियप्पमसाठी लागणारं तांदळाचं पीठ मळून घेऊ. त्यासाठी लागणार आहे गरम पाणी. इथे मी 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. मळण्यासाठी गरम पाणी आहे 1 वाटी आणि चवेप्रमाणे थोडंसं मीठ घालते आहे. थोडे थोडे पाणी घालून पीठ मिक्स करायचे आहे. तांदळाचे पीठ हे ग्लुटन फ्री असल्यामुळे गरम पाण्याने भिजवायचे असते. जसे ज्वारी, बाजरीची भाकर करताना आपण गरम पाणी वापरतो. आपल्याला जरी हे पीठ मोकळे मोकळे वाटत असले तरी जेव्हा हाताने एकत्र करून मळले तर गोळा तयार होतो. तुम्हाला जास्तच कोरडे वाटत असेल तर तुम्ही यात थोडे गरम पाणी घालून मळून घ्या. थोडे तेल घेऊन मळून घेऊ आणि 10 मिनिटं झाकून ठेवू. फ्लावरला गरम पाण्यात मीठ टाकून 10 मिनिटं झाकून ठेवू. जर यात किडे असतील तर ते निघून जातील आणि फ्लावर स्वच्छ होईल. व्हेजिटेबल कुर्मा बनवण्यासाठी 1 पळी तेल गरम करून त्यात जिरे, दालचिनीचा तुकडा, मोठी विलायची, कढीपत्ता अशी फोडणी देऊन त्यात गाजर, बटाटा, बीन्स घालून घेऊ. झाकण ठेवून 1 वाफ देऊ. फ्लावर घालून पुन्हा शिजवून घेऊ. आता भाजी शिजलेली आहे. कॉर्न, वाटण घालून मिक्स करून घेऊ. मीठ आणि नारळाचे दूध घालून भाजीला छान उकळी येऊ देऊ. आपला व्हेजिटेबल कुर्मा तयार आहे. आता बनवूया इडियप्पम. मी इथे इडली स्टँडमध्ये बनवत आहे. त्यासाठी पाणी बॉईल करायला ठेवले आहे. इथे इडली स्टँडवर हळदीचे पानं ठेवून या पानांना थोडे तेल लावून घेऊ, म्हणजे इडियप्पम काढायला इझी होईल.
शेव बनवण्याचा मोल्ड असते, त्यात भिजवलेल्या तांदळाच्या पिठाला सिलेंडरसारखा आकार देऊन या मोल्डमध्ये टाकून घेऊ. एक एक करून सगळे इडियप्पम असे बनवून घेऊ. चकली करताना जसे गोल फिरवून घेतो तसेच इथे फिरवून इडलीचा शेप द्यायचा आहे. इडली स्टँडमध्ये छोटे छोटे इडियप्पम तयार होतात. जर तुम्हाला मोठे पाहिजे असतील तर चाळणीवर हळदीचे पान ठेवून असे मोठे इडियप्पम बनवता येते. तुम्हाला जी साईज आवडते त्याप्रमाणे तुम्ही करा. 10 ते 12 मिनटं स्टीम करून घेऊया. हळदीचे पानं हे ऑप्शनल आहे, पण याने टेस्ट छान येते. या भाजीत चमचमीत झणझणीत असं काही नसते. सिंपल विदाऊट मसाला, पण बघताच खाण्याची इच्छा होते. 10 मिनिटात छान स्टीम झाली आणि आता गरमागरम सर्व करून घेऊ. या इडियप्पमला टोमॅटो कुर्मा, व्हाईट व्हेजिटेबल कुर्मा, सांबार, कोकोनट चटणी सोबत खाऊ शकतो. मॅगी मसाला टाकून मुलांना मॅगी म्हणून देऊ शकतो. वाट कसली बघताय? करून खाऊन बघाच आणि कॉमेंट करून कळवा कशी वाटली डिश. इडियप्पम ही साऊथची ट्रॅडिशनल डिश आहे आणि ही हातानेच खायची असते.